श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत खूप सारे पदार्थ. त्यामध्ये सर्वात आधी आपण पाहणार आहोत ही गोड भाजी कशी करायची. त्याकरता आपल्याला गोड भाजी व्यवस्थित निवडून स्वच्छ करून घ्यायची आहे, धुवून घ्यायची. त्यानंतर थोडी चणा डाळ घ्यायची आणि सोबतच आपण पन्हंसुद्धा करणार आहोत. त्यामुळे कैरी घ्यायची स्वच्छ धुवून आणि आपण हे कुकरमध्ये सर्व काही एकाच कुकरमध्ये ठेवणार आहोत. त्यामुळे आपला गॅसची सुद्धा बचत होईल आणि वेळेची सुद्धा बचत होईल. कैरी स्वच्छ धुवून घेतली, त्यामध्ये थोडं पाणी घालायचं. गोड भाजीमध्ये सुद्धा थोडं पाणी घालायचं आणि त्यामध्येच ही डाळ टाकायची, चणा डाळ. त्यामध्ये सुद्धा पाणी घालायचं. कुकरचा तळ आपला काळा पडला असेल तर त्यामध्ये थोडं लिंबू घालायचं. जेव्हा कुकर गरम होतो तेव्हा आपोआप तळ स्वच्छ होतो. त्यामध्ये दोन्हीही भांडे आपण एकत्र ठेवून द्यायचे. 3 शिट्ट्या झाल्या का लगेच आपली भाजी आणि कैरी शिजलेली असेल. कैरी बाहेर काढली, ती थंड करायला ठेवायची. त्यानंतर गोड भाजी आणि चणा डाळ तीसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे, ती आपण रवीने घुसळून घ्यायची. यामध्ये तुम्हाला शेंगदाणे, शिजलेले शेंगदाणे आवडत असतील तर आधीच शेंगदाणे घालायचे, नसतील आवडत तर फोडणीमध्ये घालायचे. तोपर्यंत आपण कैरी थंड करायला ठेवणार. 2-3 कैऱ्या बाकी असल्यामुळे आपण त्याचं साधं लोणचंसुद्धा घालून घेणार आहोत. यामध्ये 1 थेंबही तेल आपल्याला घालायचं नाही. शक्यतो रोजच्या जेवणामध्ये तेलाचा यूज कमी करायचा. या कच्च्या कैरीमध्ये सर्व बेसिक मसाले घालायचे, फक्त तेल घालायचं नाही. धनिया पावडर, हळद, लाल मिरची पावडर, मीठ, त्यानंतर रामबंधू लोणचे मसाला, सर्व काही आपल्या अंदाजानुसार घ्यायचं. जास्त तिखट आवडत असेल तर थोडं जास्त प्रमाण घ्यायचं. त्यानंतर गूळ घालायचा. गूळ आणि मीठ असल्यामुळे याला छान रस्सा येतो. नंतर मोहरी डाळ घालायची आणि सर्व हे हाताने मिक्स करून घ्यायचं. जिरे पावडर, प्रत्येक फोडीला हा मसाला लागायला हवा. त्यानंतर एका काचेच्या स्वच्छ भरणीमध्ये हे भरून ठेवायचं. म्हणजे 5 ते 6 दिवस आपल्याला छान ताजं कैरीचं लोणचं खायला मिळेल. संध्याकाळची सुद्धा आपण तयारी आत्ताच करायची आहे. जर डोसे करायचे असतील तर त्याकरता डाळ आणि तांदूळ आपण आधीच भिजत घातलेलं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला नाश्त्याला काय करायचं तर मटकी जर करायची असेल तर तीसुद्धा 24 तास आधीच आपल्याला भिजत घालावी लागते. मगाशी आपण कुकर स्वच्छ करण्याकरता लिंबू घातलं होतं. बघा तळ कसा स्वच्छ झालेला आहे. त्यानंतर आता आपली कैरीसुद्धा थंड झालेली आहे. तर आपण अगदी 3 ते 4 मिनटामध्ये आपलं पन्हं तयार होईल. त्याकरता आपण कैरी व्यवस्थित थंड पाण्यामध्ये
स्मॅश करून घ्यायची. त्यामध्ये वेलची घालायची आणि आवडीनुसार पिठी साखर, थोडं चिमूटभर मीठ घालायचं आणि थंड पाणी. लगेच आपलं पन्ह तयार. वेलची पावडर, पिठी साखर म्हणजे लवकर विरघळणार ती. साखर आपल्या आवडीनुसार घालायची. थोडं थंड पाणी घालायचं. पाणी जास्त घालायचं नाही, नाहीतर टेस्ट बिघडू शकते. पन्हसुद्धा आपलं तयार झालेलं आहे अगदी 5 मिनिटामध्ये. हे थंड करायला ठेवायचं. लगेच आता आपण भाजीची सुद्धा तयारी करणार. फोडणीला घालायची. बेसिक सर्व मसाले घ्यायचे. शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, हिंग. भाजीमध्ये घालण्याकरता आपल्याला उकळतं पाणी हवं. थोडा गूळ आणि कैरी, कच्ची कैरी. तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं का मोहरी घालायची, जिरं घालायचं. मोहरी तडतडली का कांदा घालायचा, आलं लसूण पेस्ट घालायची. कच्ची कैरी आणि शेंगदाणेसुद्धा तेलामध्येच घालायचे. खूप छान टेस्ट येते त्यामुळे. शेंगदाणे, कच्ची कैरी ही सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची. कांदा व्यवस्थित परतून झाला का नंतर आलं लसूण पेस्ट घालायची. गॅसच्या दुसऱ्या फ्लेमवरती पाणी उकळत ठेवायचं. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर थोडा हिंग घालायचा. हिंग पाचक असल्यामुळे शक्यतोवर घालायचा प्रत्येक भाजीमध्ये. त्यानंतर बेसिक मसाले घालायचे. धनिया पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर. हे सर्व आपल्या अंदाजानुसार घालायचं. हळद, सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण शिजवलेली गोड भाजी घालायची. चवीनुसार मीठ घालायचं आणि उकळतं पाणी घालायचं यामध्ये. नंतर गूळ घालायचा. कारण आपण कैरी घातलेली आहे त्यामुळे आंबटपणा येईल, म्हणून थोडा गूळ घालायचा. चवीनुसार मीठ घातलं. उकळतं पाणी घातलं. सर्वात शेवटी कोथिंबीर घालायची आणि आपली लगेच भाजी तयार. पूर्वतयारी जर असेल तर व्यवस्थित फोडणी घालताना घाई होत नाही. पन्हसुद्धा झालेलं आहे. कैरीचं लोणचंसुद्धा झालेलं आहे आणि भाजीसुद्धा झालेली आहे. सर्वात आधी आपण देवाला नैवेद्य दाखवणार. थोडी कोथिंबीर घातलेली आहे. छान अशी खमंग भाजी आपली तयार.
नैवेद्याकरता आपण पोळी, त्यानंतर एका वाटीमध्ये देवाकरता भाजी आणि एका वाटीमध्ये थोडं पन्ह. पोळीवरती आपण साखर तूप घालणार, पन्ह्यावरती सुद्धा तूप घालायचं. कैरीचं लोणचं आणि बेसन लाडू. अशा प्रकारे आपण नैवेद्य तयार करायचा. श्री स्वामी समर्थ.